नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ हा नागपूरमधील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई लायब्ररी याच्याबद्दल आहे. नागपूर महानगरपालिकेची लोधीपुरा भागातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी ई लायब्ररी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्याचबरोबर या ई लायब्ररीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना MBBS, MD आणि MS सारख्या वैद्यकीय परीक्षांची तयारी करून डॉक्टर बनण्याची संधी मिळत आहे. मे 2022 मध्ये सुरू ही लायब्ररी झाली होती आणि लायब्ररीत UPSC, MPSC, CA, MBA, बँक आणि इतर स्पर्धा परीक्षा तसेच CET ची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करतात. विशेष म्हणजे ही लायब्ररी डॉक्टरांची लायब्ररी म्हणून ओळखली जात आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रेल्वे रुग्णालयातील MBBS, MD आणि MS चे विद्यार्थी अभ्यासासाठी या लायब्ररीला सर्वाधिक पसंती देत असतात. लायब्ररीत प्रवेश देताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कोणत्या परीक्षेची तयारी करत आहेत याची माहिती घेतली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचा लायब्ररी कर्मचाऱ्यांकडून सत्कारही केला जातो. तर मित्रांनो, आता बघूया की लायब्ररीमध्ये कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. लायब्ररीमध्ये शांत आणि वातानुकूलित वातावरण आहे. लिफ्ट, वीज खंडित झाल्यास जनरेटरची सोय, संगणक कक्ष आणि इंटरनेट, वायफाय सुविधा, दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका आणि संगणक, विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी उपहारगृह, व्याख्यानासाठी सभागृह, प्रशस्त पार्किंग सुविधा असल्याचे ई लायब्ररीचे प्रभाऱ्यांनी सांगितले. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी नेहमी तिथे प्रतीक्षेत असतात. लायब्ररीतील अभ्यासिकेत 30 विद्यार्थी बसू शकतात. तर कम्प्युटर लॅबमध्ये 60 अशी सुविधा उपलब्ध आहे. दरमहा 50 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत असतात. महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी विद्यार्थ्यांकडून ₹1000 प्रति महिना फक्त एवढेच नाममात्र शुल्क घेतले जाते. या शुल्कात अभ्यासिका, इंटरनेट, वायफाय, पुस्तके आणि विविध मासिके यांचा समावेश आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अटल बिहारी वाजपेयी लायब्ररी हे तुमच्यासाठी